नमस्कार, मी प्रदीप मोरे. डीप मीडियाच्या डीप चर्चेत आपलं स्वागत आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण समाजात बदल घडवणाऱ्या स्त्रियांचा गौरव करतो. पण आज आपण अशा एका महिलेला भेटणार आहोत, ज्यांनी खाकी वर्दी परिधान करून जंगलाचे रक्षण करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. ऊन, वारा, पाऊस आणि वन्य प्राण्यांच्या सानिध्यात राहून कर्तव्य बजावणे हे वाटते तितके सोपे नाही. अशा या आव्हानात्मक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या वनपाल सौ माधवी शिंदे मॅडम यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. मॅडम नमस्कार. सर डीप मीडियाच्या या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आभारी आहे सर. अं, खूप धन्यवाद. पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो की वनपाल म्हणून तुम्ही आता कार्यरत आहात, तर ह्या क्षेत्रात येण्यामागं कुणाची प्रेरणा आहे, प्रेरणास्थान कोण आहे या क्षेत्रात? कसं आहे, 2006 मेगा भरती झाली बरं. फॉरेस्टला. त्यावेळी अर्ज केला, नोकरीची गरज होती, अर्ज केला, सिलेक्शन झालं. ओके. मग कसं की बाबा वन खात्याचं काम फील्ड जॉब आहे, त्यामुळे थोडाफार घरातून विरोध होता की बाबा इतर ठिकाणी हं. ट्राय करता येईल आपल्याला, बरं. वन खात्यातच जायला पाहिजे असं काही नाही, फील्डचा जॉब आहे, थोडी रिस्क आहे. म्हणजे त्यावेळी कसं जरा समाजाचा पण असा दृष्टिकोन होता की मुलींचा हा जॉबच नव्हे, बरं. तर नको कशाला आपण म्हणजे रिस्क घ्यायची, हं. बघूया अजून थोड्या दिवसात दुसरीकडे कुठेतरी होईल आपलं काम, असा सगळ्यांचाच एक सूर होता. हं. बट कुठेतरी त्या खाकी वर्दीचं अट्रॅक्शन होतं, बरं. बरं. जंगलाची आवड होती, फिरतीची पण आवड होती. मग हं. ह्या सगळ्या गोष्टींचा संगम जर आपल्याला वन खात्यात मिळणार असेल तर आणि कुठं आपण कमी पडणार नाही किंवा आपण कुठं कमी आहोत का, बरं. नाहीच ना. हं. हं. तर काय चॅलेंज म्हणून बघायला काय हरकत आहे, हं. असं समजून म्हणजे सुरुवातीपासूनच तुमची धाडसी वृत्ती असं आहे. मग सुरुवातीला 2006 फेब्रुवारी 2006 हं. वनरक्षक म्हणून मी भरती झाले. वनरक्षक. बरं. आणि आज मी वनपाल या पदावर सांगली फिरते पथक येथे कार्यरत आहे. बरं. ठीक. एक महिला म्हणून या क्षेत्रात करिअर करताना सुरुवातीला काही सामाजिक कौटुंबिक दडपण काय होतं का? हो सर, हं. नक्कीच. कारण कसं जंगलातला जॉब म्हणजे रिस्क जास्त, किंवा रात्री अपरात्री कॉल आले, जावं लागणार, नाईट पेट्रोलिंग, तस्करांशी सामना, बरं. आणि म्हणजे शेड्यूल सगळं तुमचं काय असं बरं. परफेक्ट सेट करता येणार नाही ना तुम्हाला. बरं. जसा कॉल येईल तसं तुम्हाला जायला पाहिजे, कुठे बरं. बोलवतील तिकडे जशी निघायला घटना पाहिजे. घडेल तशा पद्धतीने. हा बरं. तर जागेवर जाऊन पोहोचणं महत्वाचं, त्यामुळं घरच्यांना पण थोडी काळजी वाटणं साहजिकच होतं. हं. हं. आणि समाजाचा तर काही दृष्टिकोन की बाबा हा जॉब काही महिलांचा नाहीच आहे, अच्छा. इथं पुरुषांचीच मक्तेदारी आहे, हं. हं. या पद्धतीनं बघितलं जायचं. पण वर्दीप्रती असलेलं माझं प्रेम, माझी कर्तव्यनिष्ठा हे बघितल्यानंतर घरच्यांना पण लक्षात आलं की बाबा ती तिचा जॉब किती डिवोशन देऊन करायला लागले. त्यामुळे माझे घरचेच माझ्या पाठीराखा झाले बरं. आणि मला फुल स्पीडनं काम करायला पुन्हा एकदा ऊर्जा मिळाली. बरं, त्या काळात असे दुसऱ्या कोणी महिला तुमच्या सोबत होत्या का, ओळखीच्या का, पाहुण्यांच्यातल्या किंवा मित्रमैत्रिणींच्या मध्ये या क्षेत्रात तुमच्या सोबत भरती झाली असे कोण? नाही, कुणीच नाही, नाही, नाही. काहीच नाही. फक्त कसं लहान असताना टीव्हीला उडान सिरियल होती, बरं. ओके. कविता चौधरी, तिला युनिफॉर्म मध्ये बघितलेलं, बट ती PSI होती काहीतरी, थोडस अस्पष्ट आठवतंय. हं. उडान सिरियल, कविता चौधरी, तिचा युनिफॉर्म, हं. फॉरेस्ट मध्ये युनिफॉर्म आहे हे म्हटल्यानंतरच मग म्हटलं की नाही, हा जॉब करायचाच. बरं. ते कुठेतरी एक आयडियल होतं, टीव्हीत बघितलेलं होतं, ते युनिफॉर्मचे अट्रॅक्शन, अच्छा. खाकी वर्दी. बरं. आता फिरते पथक म्हणजे 24 तास काम हो. करायचं, म्हणजे 24 तास काम करावं लागतं हो. तुम्हाला. मग अवैध वृक्षतोड आणि चोरटी वाहतूक रोखताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात? अवैध वृक्षतोड, चोरटी वाहतूक, स्थानिक लोक कसं करतात की बाबा भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर गैरफायदा घेतात. बरं. चोरट्या वाटा, अंधार हं. यांचा वापर करतात. हं. अशा वेळी आपल्याला आपलं खबऱ्यांचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग ठेवावं लागतंय. बरं. कधी कधी ही लोक इतकी हिंसक बनतात की म्हणजे अगदी हिंसात्मक कारवाई सुद्धा ते करायला मागे पुढे बघत नाही. मग अशा वेळी आपलं तोकडं मनुष्यबळ असताना सुद्धा त्यांना पुरून उरायचं किंवा बरं. त्यांच्याशी सामना करायला खूप खूप टफ जातात ह्या गोष्टी, पण एक सॅटिस्फॅक्शन पण आहे तेवढंच. बरं. मग सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं काय, नको बाई, नको नको, असं कधी वाटलं का? अगदी सुरुवातीला म्हणजे हां. अगदी नवीन होती त्यावेळेला हां. थोडस फील्डवर गेल्यानंतर म्हणजे ते थ्रिल किंवा ते तेवढं समजत नव्हतं बरं. त्या बरं. गोष्टी, हां. की बाबा बाहेर आल्यानंतर म्हणजे एका सेफ झोन मधून आपण बाहेर पडणार ना, घरातून डायरेक्ट जंगलातच जाणार म्हटल्यानंतर तो थोडासा कम्फर्ट झोन सोडल्यानंतर जंगल चढणे किंवा जंगलातल्या ज्या काही डिफिकल्टीज फेस करायला लागले ती सवय होईपर्यंत हं. थोडंसं वाटलं
बर. पण तेवढंच ते बर. आता फुल्ली सॅटिस्फाईड. अच्छा, आता तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती नाही 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 आम्हालाच घाबरतात आता सगळे. अच्छा अच्छा. रात्री अपरात्री कारवाईसाठी जाताना हा. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचे पथक कशी तयारी करता? म्हणजे रात्री अपरात्री समजा 2 वाजता आला फोन आणि यायला सांगितलं, मग ती कशी पद्धतीची तयारी कशी असते? एक तर पहिली पूर्णतः गोपनीयता पाळायची. बरं. कुठेही बातमी बाहेर लीक व्हायची नाही. फक्त आपल्याला आपले एसीएफ किंवा डीसीएफ हं. यांनी आपल्याला आदेश दिलेले असतात आणि आपल्याला म्हणजे आपली पूर्ण टीम हं. ती 4-5 माणसं जी काही आपण आहोत बरं. ही एवढीच घेऊन आपण जाणार असतो. ही आपली बॅकअप टीम अगदी फुल एनर्जेटिक असते बरं. आणि गोपनीयता सगळ्यात महत्वाची. हं. जाताना आपण टॉर्च हं. महत्वाची. टॉर्च आपल्या सेफ्टीसाठी काहीतरी एक म्हणजे बरं. सेफ्टी बरं. ही काठी वगैरे बरं. हे एखादं ठेवू शकतो आपण आणि सांगितलेल्या ठिकाणी जाणे आणि काय असेल ती कारवाई करणे. मग जर वाटलं तिथं की बाबा आपल्याला अजून जास्त मनुष्यबळ मागवावं लागणार आहे तर मग आपण आपल्या साहेबांना सांगून बरं. कुमक मागवू शकतो. आता सुरुवातीला एखादी घटना जंगलात चुकीची घडायला लागली तर पहिला फोन कोणाला येतो किंवा पहिली माहिती कोणाला येते? मोस्टली वनरक्षकांना. वनरक्षकांना येते. बरं. वॉचमन किंवा वनरक्षक असतात त्यांच्याकडे ते बातमी जाते. बरं. त्यांच्या थ्रू ते आपल्याला सांगतात. त्यानंतर मग तुमचे वरिष्ठ अधिकारी. वरिष्ठ अधिकारी त्यानंतर सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी हां. आहेत. आता समजा जंगलात आग लागली. हं. जंगलात आग लागल्यानंतर ती विझवणे ही म्हणजे जीवावर बेतण्यासारखीच हो. गोष्ट आहे. मग अशा वेळी क्विक रिस्पॉन्स देताना तुमची रणनीती कशी असते? म्हणजे जंगलाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे आग. आग. बरोबर. इतकं प्रचंड नुकसान आगीमुळे होते जंगलाचं की आपण इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. इतकं प्रचंड नुकसान आगीमुळे होते. आगीमुळे. आगीचा ज्यावेळी आपल्याला म्हणजे कॉल येतोय किंवा आपल्याला सॅटेलाइट अलर्ट ज्यावेळी मिळतोय त्यावेळी आपण तिथं जागेवर पोहोचतो. बरं. जागेवर पोहोचल्यानंतर आपल्याला पहिला 1 तास म्हणजे गोल्डन आवर जो आहे तो खूप महत्वाचा असतो. बरं. त्या पहिल्या 1 तासात आपल्याला हवेची दिशा बघून ती फायर लाईन प्रिव्हेंट करणे, काउंटर फायर करणे बरं. ह्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे आता आग लागलेली आहे, पुढे अजून जंगल भरपूर भरपूर काम आहे. आहे. तिथं जंगलात तिथपर्यंत ती आग पोहोचायच्या आधी त्याच्या बाजूला 50 मीटर पुढे अंतरावर एक आगपट्टा आपल्याला होता होईल तेवढा पटकन काढून घ्यायचा की अच्छा. जेणेकरून ती आग तिथपर्यंत जाऊन विझणार. बरं. तिथं त्या 50 मीटरच्या पुढे तिला जळायला काही नसणार ना. बरं. त्यामुळे तिथं येऊन ती आग विझणार. पण ह्या गोष्टी इतक्या क्विक आणि इतकं त्याला जीवाच्या प्रचंड मनुष्यबळ पाहिजे. मनुष्यबळ पाहिजे, विल पॉवर तेवढी स्ट्रॉंग पाहिजे हां. आणि इक्विपमेंट्स पाहिजे. इक्विपमेंट पाहिजे. ती तोडणार. ब्लोअर, फायर ब्लोअर. बरं. अगदीच काही नसेल ज्या दिवशी त्या दिवशी झाडाचा पाला हां. फांद्या घ्यायच्या आणि त्या फांद्याने बनवायचं. पण अरे वा. सगळ्यात वाईट आग. बरं. आणि पुन्हा जर ती आग दुपारची लागली असेल तर मग तर काही बोलायलाच नको. अरे बापरे. दुपारची आग तर सगळ्यात भयंकर. दुपारची आग आणि मध्यरात्री नंतरची आग खूपच भयंकर आणि इतकं नुकसान म्हणजे जंगलाचंच म्हणजे पर्यायानं पर्यावरणाचं बरं. बरं. प्रचंड मोठं नुकसान आगीमुळे होते आणि लोक अगदी जाता जाता टाकायची म्हणून काडी टाकून जातात. पण त्याचा केवढा मोठा वणवा किंवा किती मोठं नुकसान ते आपलंच म्हणजे देशाचंच नुकसान ते करत असतात याची त्यांना किंचितही जाणीव नसते. आणि जंगलाचा सगळ्यात मोठा शत्रू मी आग म्हणते. मग आता ठीक आहे, काडी टाकली किंवा त्याच्यामुळे पण होईल. काही वेळा उन्हामुळे सुद्धा उन्हामुळे सुद्धा होऊ शकतं. बरं. उन्हामुळे सुद्धा होऊ शकतं. अशा वेळी आपण मोस्टली उन्हामुळेच होत असेल कदाचित. नाही. अच्छा. अगदीच उन्हाचा तडाखा जास्त असेल बरं. क्वचित. बरं. पण काडी टाकणे किंवा हां. मुद्दाम पर्पजली एखाद्याला त्रास द्यायचा. अच्छा. बरं. ओके. कुठेतरी आम्ही त्या शेतकऱ्यांना वगैरे झाडतोड बरं. करताना बरं. वगैरे अडवलेलं असते, काहीतरी दंडावलेलं असते. मग बरं. त्याचे उठते ते असे काढतात की अच्छा. दुपारची आग लावायची बरं. आणि आमची मजा बघत बसायची. अरे बापरे. आणि मग कसं त्यावेळेला मग ओला पालापाचोळा असेल तर तो टाकणे, माती टाकणे, वाळू टाकणे म्हणजे तिथं जे काय अवेलेबल असेल ऑन दी स्पॉट त्या गोष्टींनी जितकं करता येईल तेवढा तो आगीचा म्हणजे प्रिव्हेंट करणे, आग प्रतिबंध गोष्टी करणे. मग आता समजा काडी एखाद्याने टाकली तर त्याला पकडायचा कसा? त्याला म्हणजे कसं नाही. सापडणार? ती किती जरी म्हटलं तरी ती व्यक्ती सापडतच नाही. अरे आजूबाजूचीच असते पण ती सापडत नाही. त्यामुळं आपण जाणे, आग विझवणे, लोकांच्यात जागृती करणे, प्रबोधन करणे, यंग ब्रिगेड गावातली जी असेल त्यांना त्या गोष्टी समजावून सांगणे की हे शेवटी जंगलाचं जरी नुकसान झालं तरी तुमचंच आहे. बरं. अच्छा. कारण जंगल आहे तर जीव आहे. तर ह्या गोष्टी करणे एवढंच. म्हणजे बरं. त्या व्यक्तीचा शोध किती जरी घेतला तरी ती व्यक्ती काय आपल्याला हाताला लागत नाही. हे पण तितकंच खरं. आता ह्यावेळी भिजवताना काही दुखापत किंवा होरपळून काही होऊ अधिकारी शकते. गेले? असे काही? हो. आमचाच एक कलिक कोकणात नुकताच लागलेला होता तो. हां. आणि दुपारची जंगलला आग लागली बापरे. आणि त्यानं कुणालाही म्हणजे मत्तीला पण कोण नव्हतं. तो एकटाच गेला. तो अक्षरशः वर बेशुद्ध पडलेला होता. बरं. अरे बाप. इतकी आग प्रचंड होती आणि धुराचं एवढं प्रमाण झालं की गुदमरलं असणार.
त्याला म्हणजे तो लिटरली तिथं बेशुद्ध झालेला बर होता. बर ही घटना अगदी आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेली आहे. बापरे. मग तसा प्रसंग तुमच्या काही आयुष्यात कधी काय घडला की बाबा एवढ्या जवळ येऊन आणि तुमच्या जीवावरच बेता लागले आता असं? नाही, आगीचं काय म्हणता येणार नाही, पण गारगोटीत असताना उत्खननाचा एक उत्खनन सुरू आहे असा रात्रीचा एक कॉल आला. बर बर त्यानंतर मग आम्ही सगळे टीम घेऊन तिकडे जायला निघालो. हम्म. जंगलात काहीतरी उत्खनन चालू आहे असं समजल्यानंतर आम्ही सगळे निघालो. हम्म. त्या लोकांना पण कळालं बहुतेक की आम्ही यायला लागलो. ते वर होते, आम्ही अजून ऑन दी वे होतो खाली. बर. तर त्यांनी गाड्या वळवल्या आणि आमच्या गाडीला क्रॉस करून आमची गाडी सोडवायचा प्रयत्न केला त्या लोकांनी. बर. पुन्हा त्यांना म्हणजे आम्ही पाठलाग करून त्यांना कॅच केलं. ते बघितलं स्पॉट, पण तो मालकी क्षेत्रात होता आणि मालकी क्षेत्र आणि जंगल लागून असल्यामुळे त्यांचा पण कन्फ्युज होता आणि आम्ही पण कन्फ्युज होतो की नेमकं चाललंय कुठं हे. पण ते मालकी क्षेत्रात होतं. पण अशा घटना होतात कधी कधी की बाबा अगदी आपल्या जीवाशी भेटते. तो प्रसंग आमच्यासाठी do or die असाच होता. बर बर. गाडी त्यांनी लिटरली आमच्या गाडीवर घातलेली. अच्छा बापरे. म्हणजे जीवावर हा, बेतणारा. जीवावर Risky बेतणारा. काम. पुन्हा गारगोटीतच असताना हंटिंगचा पण एक विषय झालेला. हंटिंगची बातमी लागली म्हणून आम्ही सगळी टीम आलेभोसईत गेलो. बर. पावसाचे दिवस होते आणि जंगलात शिरलो आम्ही. हंटिंग झालेलं आहे हे कन्फर्म होतं. हम्म, हम्म. आणि तिथं गेल्यानंतर त्या लोकांनी चारही बाजूनी दगडांचा मारा चालू केला. आमच्यावर बापरे. पारधी लोक होती ती. हा. पाऊस असल्यामुळं सगळं जमीन निसरडी झालेली होती. अरे बाप. काहीच कळत नव्हतं आता काय करायचंय. अशा वेळी आमच्या आलेफो साहेबांनी खूप समयसूचकता दाखवून परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली आणि त्यांना सगळ्यांना अटक झाली. बर. आणि घेऊन आलो आम्ही त्यांना डिपार्टमेंटला. असे होतात आधीमध्ये प्रसंग, आता सवय झाली. नाही वेगळं म्हणजे वैशिष्ट्य आहे. बरं, सांगली जिल्ह्यात मानवी वस्ती वन्यजीव शिरल्यास अशी घटना घडतात. हो. एखादा जनावर शिरतोय, मग इमर्जन्सी रेस्क्यू कॉल आल्यावर कामाचा ताण कसा हाताळतात म्हणजे? कसं आहे, सांगलीमध्ये बिबट्या आणि मगर यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वारंवार बिबट्या मानवी वस्तीत येणे किंवा मगर मानवी वस्तीत येणे ह्या गोष्टी तिथं घडत असतातच. बरं. तो आलेला जो ताण आहे तो हाताळण्यासाठी मी CCC या त्रिसूत्रीचा वापर करते. बरं बरं. हा. काम, हा. कोऑर्डिनेट हा. आणि कंट्रोल. बरं बरं. Triple. हे CCC फॉलो करणे आणि स्वतःला शांत ठेवणे. बरं. कसं आहे, मानवी वस्तीत कुठलाही वन्य प्राणी आला की सगळ्यात मोठा ताण असतो तो गर्दी पांगवणे. बरं बरं. लोकांचा म्हणजे इतका डिस्टर्बन्स होत असतो बरोबर. की आपल्याला आपलं काम करता येत नाही. इथपर्यंत ते आपल्याला डिस्टर्ब करत असतात आणि अशा वेळी म्हणजे जमाव हिंसक होण्याची शक्यता दाट असते. तर जमाव हिंसक होऊ न देता आपल्याला आपलं काम शांतपणे करायचं असते. तर ती गर्दी इतकी झालेली असते किंवा गर्दीचा इतका गवगवा चालू असतो इथं बरं. की ती पांगवण्याशिवाय पर्याय नसतो. मग स्थानिक पोलिसांची मदत घेऊन ती गर्दी पांगवण्याने आपलं काम शांतपणाने करणे हे खूप मोठं स्किल आहे. बरं. आणि त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्यावर, आपल्या टीमवर पूर्ण विश्वास ठेवून त्या गोष्टी हँडल कराव्या लागतात आणि खूप मोठी विल पॉवर लावावी लागते. म्हणजे आता एखादं जनावर आलं तर ती जी गर्दी जमते त्याने ते प्राणी पण डिस्टर्ब होत असतात. तेच महत्वाचं आहे ना की त्या प्राण्याला डिस्टर्ब होऊ देता हा. कामा नये किंवा त्याला बरोबर. इजा व्हायला नको, तो हम्म. हिंसक व्हायला नको. तो प्राणी म्हणजे लोक बघितले की जास्त तो हिंसक होतोय आणि लोकांना मजा वाटत असते. मग त्याला दगड टाक, काहीतरी इंजुरी कर किंवा काहीतरी चाळे करून त्यांना ते प्राण्याला बघायचं असते काहीतरी. आणि त्यावेळी त्या लोकांना पांगवणं म्हणजे सगळ्यात मोठं अडचणीचं काम की ती गर्दी पांगवणे आणि शांततेनं त्यांना समजावून सांगून घालवणे. बरोबर. आता एखादा प्राणी आला गावात तर गावातली त्याला संपूर्णच टाक हा. म्हणजे संपूर्ण टाकण्याच्या मार्गावर हा. असतात. मग तुम्ही अशा वेळी वाचवण्याचा हो, प्रयत्न करत हो, असता. हो. ते वाचवताना तुमच्या अंगावर येणार, त्याला काय हे कळणार कळणार नाही, हे आपल्याला वाचवायला लागेल की वाचवायला मारायला लागेल. लागेल. हा. पण मग त्यावेळीची परिस्थिती कशी असते म्हणजे? ते कसं आहे की प्राण्यांचं आपण हा. पर्टिक्युलरली प्रशिक्षण घेतलेलं असल्यामुळे थोडाफार अंदाज येतोय आपल्याला बरं बरं. की प्राण्याची आता पुढचा अटॅक काय असणार आहे काय हम्म. नाही. तर काही बेसिक गोष्टी आहेत की शांततेत हालचाल करणे, प्राण्यांच्या डोळ्याकडे न बघणे बरं बरं बरं. आणि सेफ डिस्टन्स ठेवणे. ओके. ह्या काही गोष्टी अगदी बेसिक आहेत. ह्या पाळल्या तरी बऱ्यापैकी त्या प्राण्याला आपण कव्हर करू शकतोय आणि गर्दीला पांगवून मग आपलं रेस्क्यू टीमचं काम आपण व्यवस्थित हाताळू शकतोय. आणि शेवटी भीती ही प्रत्येकाला आहेच. बरं बरं. भीती काय नॅचरल तुमचा असा कुठल्या प्राण्यासोबत असा फेस टू फेस हे झालाय जास्त करून? फेस टू फेस म्हटलं तर गवा. आजल्याला गारगोटीला बर बर. गव्यांचे मग गवे तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे हे केले, पकडून नेले का कशा पद्धतीने? नाही त्यांना आपण कसलाही डिस्टर्ब करायचं नाही. ते त्यांच्या वाटेने निघून जातात. त्यांना काही, तो प्रचंड बुजरा प्राणी आहे गवा. बर. आपण शांतपणे उभे राहिलो की तो आपल्या जवळून जाणार पण तो बघणार सुद्धा नाही. बर. इतका शांत प्राणी. फक्त कुठलाही जंगलातला प्राणी आपल्याला दिसला की शांत राहणे बरोबर, हेच सगळ्यात मोठं
अच्छा. बेसिक सिक्रेट हम्म. की तुम्ही काही हालचाल न करता शांतपणे उभे राहिलात की तो प्राणी काहीच करणार नाही. फक्त तो जर भुकेला असेल तरच तो बरं. अटॅक करणार आहे. एरवी म्हणजे बरं. अच्छा. काही तुम्हाला कसलीही हम्म. इजा न करता तो प्राणी निघून जाणार. मग आता साप बरेच येतात गावात. तिथे तर भरपूर असणार हां. जंगलात. मग सापांच्या बाबतीत काय तुमची प्रतिक्रिया की बाबा साप पकडताना अशा साप आला तर असं करावं किंवा तुम्ही काय करता ज्यावेळी साप हे येतात समोर? सापांचा जर रेस्क्यू कॉल आला हा. तर आपली रेस्क्यू टीम एक तयार असते सापांसाठी. सापांसाठी. हा, त्यांनी ते पर्टिक्युलरली ट्रेनिंगच बरं. घेतलेलं असते की हम्म. शस्त्रशुद्ध पद्धतीने ते बरं. पकडायचं कसं आणि त्याला हम्म. नैसर्गिक अधिवासात कसं रिलीज करायचं. बरं. तर त्या टीमशी संपर्क साधणे, त्यांना सांगणे, त्यांना घेऊन त्या स्पॉटला जाणे. बरं. साप आणि कसं ते पद्धतशीर अगदी स्टिक असेल किंवा इतर काही वेपन्स त्यांच्या असतील त्यांनी ते साप पकडणार, बॉटलमध्ये घालणार आणि नैसर्गिक अधिवासात मग त्याला बरं. रिलीज करणार. आता हे वन्य खात्यातलं काम कसं असते म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारं काम असते. मग ते तुमचा स्टॅमिना म्हणा किंवा तुमचं आरोग्य हे सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स करतायत? फिटनेस सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या खात्यात. हम्म. कारण का 24 तास तुम्हाला चालावं लागणार असते, त्यामुळे तुमचे पाय मजबूत असावे बरोबर, लागतात बरोबर. आणि तुम्ही रोज जंगल भ्रमंती करत असल्यामुळं फिटनेस आपोआपच राहते. पण तेवढ्यातनं सुद्धा पहाटे जॉगिंग करणे किंवा बरं. दोरी उड्या मारणे, बरं. मेडिटेशन, योगा हम्म. हे तर सगळं मी करतेच. हम्म. पुन्हा स्ट्रेस ज्यावेळी आला असेल, निसर्गात रमल्यामुळं स्ट्रेस आपोआपच कमी होतोय, पण अगदीच ज्यावेळी स्ट्रेस असेल त्यावेळी कुठेतरी जंगलात शांत एखाद्या झाडाच्या खाली बसायचं आणि स्वतःला रिचार्ज करायचं. बस निसर्ग हा सगळ्यात मोठा स्ट्रेस बस्टर. वा. मग आता अजूनही बऱ्याच महिलांना, बऱ्याच स्त्रियांना, मुलींना असं वाटतं की हे फॉरेस्ट क्षेत्र त्यांचं नाही आहे, म्हणजे महिलांचं नाही आहे, हे पुरुषांचंच आहे. मग तशांना काय सांगाल तुम्ही त्या गोष्टीसाठी? मला ज्या लोकांना म्हणजे महिला असेल, पुरुष असेल, ज्यांना वाटत असेल की बाबा फॉरेस्ट हे क्षेत्र स्त्रियांचं नाहीच आहे, इथं पुरुषांचीच मक्तेदारी आहे, त्यांना आवर्जून हे सांगावं वाटेल की फॉरेस्ट हा म्हणजे एक डेस्क जॉब नाही आहे, ती बरं. एक लाईफस्टाईल आहे. ओके. आणि प्रचंड मानसिक तुमचं मानसिक आरोग्य कणखर असण्याचं ते द्योतक आहे. इथं कसं आहे, खाकीला किंवा वर्दीला स्त्री पुरुष हा भेदभाव नसते, तिला फक्त कर्तव्य माहित असते. वा. आणि तुम्ही एकदा फील्डमध्ये उतरलात की तुमची जिद्द किंवा तुमचं कर्तव्य हीच तुमची ओळख होते. खाकीला कुठलाही स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नाही. आणि महिला जर विमान चालवू शकतात, देशाचं रक्षण करू शकतात, तर जंगलाचं रक्षण का करायला कमी पडणार आहेत कुठं कोण? आणि तुमची मानसिक पॉवर किती कणखर आहे हे इथं जंगलात म्हणजे ज्यावेळी आपण फील्डला काम करतोय त्यावेळेला आपल्याला कळतं की बाबा मानसिकदृष्ट्या मी किती कणखर आहे. आणि हे ज्यांना प्रूव्ह करायचं असेल त्यांनी आवर्जून या क्षेत्रात यावं. खूप चांगली संधी ह्या क्षेत्रात आहे. निसर्गाची भ्रमंती करायला मिळते, निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळतं, निसर्गाचं संवर्धन संरक्षण आपण करतोय, इतका मोठा वाटा आपण उचलतोय. आणि लोक जे पैसे देऊन येतात बघायला ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतंय. तर अजून काय पाहिजे? मनाला आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. अजून काय पाहिजे? खूप खूप थँक्यू. आभारी आहे की तुम्ही आमच्या ह्या डीप मीडिया चॅनलमध्ये आलात आणि डीप चर्चा केल्याबद्दल. सर थँक्यू. तुम्ही मला आज इथं बोलवलात, माझा इतका सन्मान केलात किंवा मला बोलायची संधी दिलीत, मला एक व्यासपीठ तुम्ही आज दिलं उपलब्ध करून, यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि जाता जाता मी एकच संदेश देईन, नारी नहीं चिंगारी है हम, नारी नहीं चिंगारी है हम, रोकेंगे क्या मुश्किलें हमें, मुश्किलों को काटने वाले आरी है हम. वा. जय. स्त्री ही निसर्गाप्रमाणेच कणखर आहे, निसर्गासारखी सहनशील आहे. निसर्गाचा ज्यावेळी प्रकोप होतो त्यावेळेला तो प्रकोप कुणीच अडवू शकत नाही. अगदी तसंच स्त्रियांचं सुद्धा आहे. त्यांनी स्वतःची क्षमता ओळखावी, त्या क्षमतेला न्याय द्यावा, स्वतः त्याने अर्थार्जन करावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या स्त्रियांचा आत्मविश्वास उत्तुंग असतो. स्त्रियांनी स्वतःचे छंद जोपासावेत, चौफेर वाचन करावं. आज मला समस्त महिला वर्गांना इथं हे सांगावंसं वाटतं, आवर्जून सांगावंसं वाटतं की तुम्ही सिमोन बोवरचं दी सेकंड सेक्स हे पुस्तक अगदी म्हणजे अगदी अवश्य वाचा. ह्या पुस्तकाला स्त्रियांचं बायबल असं म्हटलं जातंय. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं कसं बघावं हे पुस्तक तुम्हाला शिकवेल. आणि या पुस्तकामुळे नक्कीच तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल. तुम्ही तुमचे छंद जोपासा, हे मोकळं आभाळ तुमच्यासाठी आहे. कम ऑन, बी पार्ट ऑफ इट. धन्यवाद मॅडम, आमच्या डीप मीडियाच्या स्टुडिओमध्ये येऊन एवढं डीपमध्ये चर्चा करून आमच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना फॉरेस्ट या खात्यात ज्या चालणाऱ्या गोष्टी आहेत
जो तुमचा अनुभव आहे तो शेअर केल्याबद्दल. तर ह्या होत्या वनपाल माधवी शिंदे मॅडम. त्यांनी महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलं आहे. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच डीप मीडिया चॅनल सबस्क्राईब करा. पाहत राहा डीप मीडिया. धन्यवाद.